या उपक्रमाद्वारे मुलींना शैक्षणिक साहित्य पुरवण्यात येत आहे। त्या शैक्षणिक साहित्याचा वापर करून मुली अतिशय आनंदाने अभ्यास करताना दिसून येत आहेत। मुली या अतिदुर्गम भागातील असल्यामुळे किंवा परिस्थिती हलाखीची असल्यामुळे सर्व शिक्षणासाठी जे साहित्य उपलब्ध त्यांना होत नाही, परंतु या लर्निंग स्पेस फाउंडेशन कडून त्यांना हे शैक्षणिक साहित्य उपलब्ध झाल्यामुळे त्यांना आनंददायी अभ्यास करण्यामध्ये मदत होत आहे। दर 3 महिन्यात आमचा हेल्थ कॅम्प होतात। आता मागच्या ऑक्टोबर महिन्यात आमचा हेल्थ कॅम्प झाला, तेव्हा माझं HB चेक केलं। HB माझं आधी 9.5 होतं। माझं HB कमी असल्यामुळे मला मॅडमने आणि त्यांच्या टीमने प्रोव्हाइड केलेल्या न्यूट्रिशनचा फायदा झाला। त्यांनी मला नाचणीचे लाडू, शेंगदाणे, HB वाढण्याची गोळ्या अशा विविध गोष्टींची मदत केली आणि हे सगळं खाऊन माझं HB, वजन, उंची या सगळ्यात वाढ झाली। आता फेब्रुवारी महिन्यात आमचं जेव्हा हेल्थ कॅम्प पुन्हा झालं, त्यामध्ये माझं HB चेक केलं आणि माझ्या HB मध्ये वाढ झाली। HB मध्ये माझं आता HB चेक केल्यावर 12.2 HB होतं। मुलींना या ठिकाणी जी मासिक पाळी आहे त्या मासिक पाळीच्या संदर्भात जागरूकता व्हावी आणि त्यानंतर ही मासिक पाळी आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, कशा प्रकारे स्वच्छता किंवा त्याच्या पाठीमागचे आपले जे गैरसमज काय आहेत ते दूर करणं हा एक उद्देश आहे। नियमितपणे या ठिकाणी मुलींची आरोग्य तपासणी देखील केली जाते आणि जर काही त्यांना प्रॉब्लेम असतील, काही त्यांच्या समस्या असतील त्या समजावून घेतल्या जातात आणि त्या सोडवण्यासाठी खूप असा प्रयत्न केला जातो। ही आमची परसबाग आहे। या परसबागेमध्ये कारेली, भेंडी, दुधी, भोपळा, वांगी हे लावलेले आहे। या बियाण्यांना आम्ही सेंद्रिय खत देतो। आम्हाला बियाणा दिला, आम्ही लागवड केली, पाऊस पडला त्याच्यामध्ये सगळा झाला, ते आम्ही नेऊन विकतो पण ना खातो पण। लर्निंग स्पेस फाउंडेशन ही संस्था कार्यरत आहे। त्या आम्हाला शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देतात, तसेच गाईड्स, वह्या, पुस्तकं हे सुद्धा उपलब्ध करून देतात। याचा आम्हाला अभ्यासामध्ये खूप फायदा होतो। तसेच दर 3 महिन्याला मेडिकल चेकअप करतात। ज्या विद्यार्थिनीचं HB कमी असेल त्यांना त्या प्रकारच्या गोळ्या व पोषण आहार उपलब्ध करून देतात व मुलींसाठी पॅड सुद्धा देतात आणि आम्हाला याचा खूपच फायदा होतो। या फाउंडेशन कडून मुलींच्या करिअर डेव्हलपमेंटसाठी किंवा आत्मविश्वास, व्यक्तिमत्व विकास या सगळ्या गोष्टी त्यांना मदत करण्यात येत आहे। त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे। मुली विविध शैक्षणिक उपक्रमामध्ये सहभागी होताना दिसून येत आहेत।